गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 5:30 पावणे 6 झाले असतील. तर आता निघालं आहे मस्त की आता सध्या कामावर जाणार आहे. कामावरनं पीक संपल्यानंतर मस्त की सुधागडचा ट्रेक आणि कॅम्पिंग करायचं आहे. तर कॅम्पिंगला आपण आता जातो आहे मस्त की. आता सध्या हा एवढाच रस्ता दाखवणार आहे तुम्हाला की मी चाललो आता निघालो आहे आता सकाळी. त्यासाठी मी तुम्हाला आता जाणून केलं. चला भेटू आता कंपनीला सुटल्यावर. तर ही कंपनी आमची आणि कंपनीतून आता निघालो आहे आम्ही. पाण्या दाखवले जाऊ. हाय. हां, तर आम्ही आता इकडनं निघालो आहे मस्त की. ही आपली बोल्ट दोघांना निघू लवकरच. हे बघा तयारी, बघा फुल तयारी. चला बाकीचे मित्र गेले पुढं, आपण पण जाऊ आता. बाय, भेटू रस्त्यात. गणपती बाप्पा. चला, तर अशा प्रकारे आपण निघालो आहे ट्रेकिंगला. ट्रेकिंग प्लस कॅम्पेन. तर आपले मित्र निघाले पुढं, ते मगाशीच गेले. आपण कामाला होतो म्हणजे जॉबवरती होतो. तर जॉबवरून आता सुटलो 3 वाजता 3:15ला. तर जरा लेट होईल आम्हाला. 4:30-5 होतील तिथं पालीला पोचायला. बघू असं कसं पण खूप एन्जॉय करत जाऊ. तर इथं आम्ही आता वडापाव खायला थांबलो. कुठलं आहे रे? रिस ना. रिसमध्ये आम्ही आता थांबलो जरा, वडापाव खातो. आणि मग तिकडे डानपाट्यापासून डायरेक्ट कालापूर मार्गे पालीला. करा वडापाव वडापाव. बाय बाय. आता आपण खोपोलीच्या रस्त्याला आहे. रस्त्याची गाडी चालवून 70 स्पीडला जास्त हे करत आहे. कारण हायवेला तर एवढंच करायला लागतं. हळूहळू जाऊ. तर हा सुंदर असा नजारा बघू शकता. ह्यासाठी आम्ही फिरत असतो. ऐकते का? आवाज येते का माझा? यासाठी आम्ही फिरत असतो हे असं निसर्ग बघायला. उंबरखिंड आहे वाटतं. हा उंबरखिंड. हां हे बघा, इकडनं खालती गेलं ना उंबरखिंडचा रस्ता. हा बघा इथं दिलं आहे उंबरखिंड. हां, ते पालीच्या रस्त्यालाच आहे. पालीचा रस्ता लागतो ना तिकडूनच हा उंबरखिंड म्हणजे मध्येच लागतं आहे. तर तुम्ही उंबरखिंड आता म्हणजे पालीच्या गणपतीकडे असं उंबरखिंड पण करू शकता. परत पालीच्या इकडे सरसगड आणि सुधागड किल्ला पण आहे. तर आता आपण सुधागड किल्ल्यालाच चाललो आहे आणि तिथंच आपल्याला. तर इथं मित्राला जरा वॉशरूमला जायचं होतं म्हणून तो वॉशरूमला गेला आहे. तर थांबलं जरा हात दुखायला लागला गाडी चालवता. त्या येड्याला बाईक चालवता येत नाही अजून. स्कूटी येते म्हणजे तशी, पण बाईक येत नाही. हात दुखायला लागलेला आहे. ये रे जरा थोबडा दाखव. नाही बुरख्यासारखा बुरखा घालून ठेवलाय. अरे तोंड दाखव रे. डोके. हा तोच तो सोलो ट्रेकर. बाकीचे सोलो ट्रेकर पुढे गेले, आम्ही दोघं सोलो ट्रेकर येत आहे मागं. पण सोलो ट्रेकर आहे. हातले दुखायला लागला जरा. स्ट्रेचिंग चालू आहे. करतो तुम्हाला पुढे जाऊन. चला बाय बाय. जर थांबलो तर परत येतो. तर आता सुंदर आता म्हणजे सनसेट होतोय. आपल्याला सनसेट आपण जेव्हा पोहोचू मला वाटतं तेव्हा सनसेट होईल. आणि
आणि हा असा बाजूला असा सरसगड आहे सुंदर असा बघू शकता. आता आपण जरा आमच्या इकडे एक दादा आहे अहमदाबाद मठामध्ये, ते आपण आता जरा त्यांच्या घरी जायचं आहे. हेल्मेट ठेवायचं आहे आणि मग हेल्मेट ठेवून मग जर्नी कंटिन्यू करायचं आहे सुधागडची. त्याचं कसं जवळ आहे ना सुधागडपासून तर त्याच्या घरी मी हेल्मेट ठेवे म्हणजे कसं वरती वजन नको घेऊन त्या गाडीमध्ये चालते. चला भेटू मग गावात शिकताना तुम्हाला कॉल करतो. दादाचं सुंदर असं गाव दाखवतो. इथं आपण पाडीच्या गणपतीच्या इथं आलो आहे. नाही इथं आपल्याला पालखी भेटल्या मस्त वेगळी. फोटो काढलास का? इथं आता आम्ही बेस विलेजपाशी पोचलो आहे. आता इकडनं ट्रेक सुरू करू. इथं शेंगा काढतोय, शेंगा खात खात जाऊ पुढं. चला बाय बाय. आता काळो करू तर जास्त जर जमलं तर शूट करा, नाही तर उद्या कॅम्पिंगच्या ठिकाणी भेटू डायरेक्ट. चला बाय बाय. दिसतोय का? हां हे बघा. तर आता काळोख झाला आहे. इथं बघू शकता मस्त की असा, आणि इथे हा डोंगर असा. तर आता नाईट ट्रेक करायचा आहे. बघू चला चले. तर इथं प्रणय आहे मागून येते. प्रणय हाय कर. चला बाकी मित्र वरती आहे. त्यांनी जेवण आता फक्त जाणार आणि जरा आराम करणार मस्त की. मित्रांनी टेंट विंट लावला असेल. आता फक्त आराम करायचा आहे. चला बाय बाय. तर पहिलेच आपल्याला शिडी लागली आहे. तर शिडीने वरती जाते. दिसते का शिडी? शिडी लागली. शिडीने वरती जायचं. वरती काका पण आहे. मत आता परत खाली चाललंय. परत खाली एक फॅमिली भेटली, त्यांना सोडायला चाललंय. तर शिडीच्या पायथ आम्ही मगाशी चढलेलो, पण आता आम्हाला परत डबल करायला लागते. कारण इथे काका आणि त्या एक ताई भेटलेल्या, त्यांना खाली उतरायचं होतं पण त्यांच्याकडे बॅटरी नाही, फोन नाही, काय नाही. परत त्यांना खालपर्यंत सोडून आलो आणि आता परत वरती येते. घामाघूम झालं. जो मगाशी 10-15 मिनटाचा टाईम लागला तो 5 मिनटात आता कवर केला आहे. आता ही दुसरी शिडी लागली आम्हाला. दुसऱ्या शिडी वर जाऊ. चला तर इकडनं असं आम्ही वरती आलो आणि यो पाण्या कसं वाटतंय पाण्या नाईट ट्रेक करून? एक नंबर वाटतंय. ग्रेटफुल वाली फिलिंग येते आतमधून. हा आधी येत नव्हता.
कारण माझी मॅच होती इम्पॉर्टंट म्हणून म्हणजे त्याच्यामुळे आलो. आता 2 आम्हाला असे व्यक्ती भेटले ज्याच्यामुळे आम्हाला जरा असं मोटिवेशन भेटलं वरती जाण्यासाठी. एक तर ते पहिले तुम्हाला सांगितलं ते एक ताई आणि एक काका, आणि आता मंदिरवाले पुजारी काका भेटले. त्यांना बोललो की रस्ता सोपा आहे का. त्याने एक वाक्य बोललं त्याच्याने आम्हाला असं बरं वाटलं. ते बोललं फक्त भवानीचं नाव घ्या आणि हो पुढं. जय भवानी. ते जरा बरं वाटलं. तर आता आम्ही पुढचा ट्रेक करू. अजून आम्हाला तासभर तरी लागेल वरती चढायला, कारण खूप खालती टाईम आम्हाला खूप झाला. त्याच्यामुळे करतो तुम्हाला वरती व्हिडिओ. चला. काय आलं नाही रे, कॅमेरा टच झाला म्हटलं बिघडली काय बॅटरी. रोड बघतोय. चिक्की खायला थांबलो आहे. मग असे रस्ताच भेटत नव्हता. आता रस्ता भेटला, वरती जातो आहे. टाईम लय लागणार आहे आम्हाला. मजा पण येते खूप. आता जरा एनर्जीसाठी थांबलं आहे. असे मित्र असल्यावर मजा अजून येते. सध्या आम्ही दोघंच आहे. वरती 3 जणं मस्त की मजा करत असतील. मी आचाच बिजा असते. त्यांना बोला आमच्यासाठी थांबा, पण जाऊ दे. कधी कधी काय काय झालेलं चांगलं असते. चला बाय बाय. तर आता आम्हाला इथं पायऱ्या लागल्या कतळत कोरलेला. तुम्हाला काळोखात दिसत नसतील पण लागले पायऱ्या. तर पायऱ्या चढून हळूहळू वरती चालतोय. चला करतो, जास्त नको मोठा ब्लॉक. बाय. तर हा दिसतोय तर हा बुरुज आहे आणि हा पायऱ्या आहे. तर यावर ना विचार करा. आणि ह्या किल्ल्याला आहे ना राजधानी करायचा महाराजांचा विचार होता. म्हणजे रायगड आणि पर्यायी किल्ला म्हणून सुधागड किल्ला. ते तुम्हाला आता वरती गेल्यावर सकाळी दाखवतो का म्हणजे ते. चला. काळोखात काय दिसणार नाही, जास्त व्हिडिओ काढून पण काय उपयोग नाही. तर आता गड चढलो आम्ही. इथं देवराज आणि पाठी हर्षवर्धन आहे. पाण्या कुठे गेला. आईला गोरा असून दिसत नाही आधीसला. आणि तो हर्षवर्धन आणि पाठवून येतं पाण्या. हे दोघं जण घ्यायला आलेलं आम्हाला. आम्ही दोघं हे दोघं घ्यायला आलेले नाही, थांबलेले. तिकडं मस्त की भात बनवून झालाय आणि इथं हर्षवर्धन आणि महेंद्र चटणी बनवत आहे. देवराज इथं काहीतरी करते. काय करतोय रे. भात काढते चमच्याचा. आणि इथं बघा लाडू आहे. लाडू खातो मस्त. आणि तिकडे ते बाकीचे फॅमिली वगैरे आले, मित्र परिवार आले सगळे. बघा हा आता जस्ट भात बनव. मी मगाशीच पोचलो किल्ल्यावरती. जरा लगेच खायला लागलो, सुरुवात केली खायला. आम्ही बनवायला सुरुवात केली. हो मी हा भात बनवला पहिला. त्यांना रे महेंद्र आणि मी मिळून भात बनवले. थंडी आहे जराशी हलकीशी. 22 टेम्परेचर आहे, एवढा नाही, नॉर्मल आहे. गॅस कमी कर ना भाऊ. गॅस कमी कर ना. गॅस कमी कर. भाई तू मसाला टाक ना. हा टोपीवाला माझा शिवबाग शिवासनावर बसला. माझा शिवबाग शिवासनावर बसला. टॅमॅटो चटणी बनवते. इकडं वास मस्त आलाय. इथं आलाय वास. तिकडं हवा आहे सुटले. हलकीशी गाणी लावली. गडावरती जास्त आवाज नाही करायचा, हलकीशी मनाला शांत वाटेल म्हणून लावले. बघा भाकरी, राईस, बटाट्याची भाजी हे त्या दादाने दिले. आणि लोणचं, टॅमॅटोची भाजी आहे. बघा ही मटकीची भाजी, डाळ पण दिलं आहे. आणि आपण बनवलेलं भात आहे. मस्त की खाऊ. भूक खरं एवढी लागली. भूक लागले. ए देवराजला एक ताट दे. काय जेवण त्याच्यात देवान का
माझी शेती पंढरी मजूर माझा भाऊ दाकटा मजूर माझा भाऊ दाकटा कधी होणार नीट नीट का कधी होणार नीट नीट का कष्ट करून सदा बाकीतो कष्ट करून सदा बाकीतो संसाराच्या घरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी दानप्रिय ही माय मराठी आमची मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय दानप्रिय ही माय मराठी आमची बाई मला तर इथं मस्त की आता गाणे भजन बिजन बोलून होतं काय ते झालं. इथं आता टेंटमध्ये झोपायला लागलं. आता जरा जरा थंडी वाजायला लागले. ह्या टेंटमध्ये पाणी आणि मी आहे आणि तिकडं हर्षवर्धन आणि देवराज आणि महेंद्र आहे. तो 3% हा 2% आहे. चला बाय बाय. सकाळचे वाजले 6:30. आता आम्ही सनराईज बघायला चाललोय. काळोखात दिसत नसेल जास्त काय अजून काळोखच आहे. इथं आरसा आहे. आरसा जरा पाणी पिण्याची सोय बघतो जरा कसं काय आणि तोंड बिंद धुवून घेतो मस्तपैकी. सकाळ झालेली आहे सकाळ मस्तपैकी थंड गारवा आणि असं मस्तपैकी थंड नाही खूप गारठा वाढलेला आहे. तरी पण एवढी नाही. आपल्या मुंबईला आहे तेवढी 18 सेल्सिअसच आहे. एवढं काय नाही. तरी आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात थंडी आहे. हा कधी कामाला जात नाही सकाळचा म्हणून याला नाही माहिती. आमच्या इथं कंपनीमध्ये 16पर्यंत जाते. 16पर्यंत. हा हे इथं टाईमपास करते. लय टाईमपास करते तर लवकर समोर असा तैलवैल आहे आणि इकडनं असा सूर्योदय होणार आहे. आणि इथं आम्ही चौघरानं आहे. तिकडे एक हा महेंद्र काळोखात दिसला नसेल तुम्हाला. हा तरी पण परत सूर्यप्रकाशात दाखवतो. इकडनं आपण टाइमलॅप्स काढू आणि जरा फोटो बिटो काढू. आणि इकडं बघू शकतो हे सर्व मला असं वाटतं समाधी आहे. म्हणजे नावं नाही लिहिलेली पण नावं नाही पण समाधी असतात ना तसे. हे बघा इथं नवरा बायकोंची समाधी असू शकते. हे असं खूप सारे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खूप आहे. हे 10 मी असंच बोललो पण 10पेक्षा खूप आहे. ब्लॅकच झालंय का नाही बघा आता 7 वाजायला आले. सूर्योदयाची वाट बघतोय. उजेडचं झालं खूप सारा. बघू आता मस्त कशी वाट. असं सुंदर असं म्हणजे वातावरण आहे. 1 नंबर किल्ला आहे हा सुधागड. इकडनं असा सनराईज होणार आहे. तर टाइमलॅप्स काढू आपण हळूहळू. हे बघ इकडनं आपली गँग येते. आता चेहरे दिसत आहे यांचे. हा देवराज यो प्रणय यो तमय यो टाकल्या हर्षवर्धन यो महेंद्र. त्याच्या झालं आता वर्ष झालं लग्न झालं. कॉंग्रॅच्युलेशन. मी गेलो पण नाही. थँक्यू. ह्या पोरांची नावं टाकलं नाही आणि गेले पण नाही. म्हणजे माझं पण होतं त्यात. आले नाही. सॉरी मित्र. जवळ असून हे कुठे झालं. मस्त व्ह्यू घेऊन
झालं, फोटो बिटो जरासे काढले. तर काय भरायचं भर. आता टेंट जरा आटपून घेऊ आणि पुढचा किल्ला असा फिरू. रात्री किल्ला बिल्ला फिरायला भेटला नाही आम्हाला, किल्ला वगैरे फिरू आणि जाऊ. तिकडे तर आता सर्व तयारीत करताय निघायची. फोटो भारी आला असतं ना टेंट मधून मी बोललो ना. ही जात मध्ये आता झोप आणि आत्ताच टेंट आवरून झाला. मी चटई वगैरे घेतली. टेंट मित्राकडे, तो मित्र घेणार आहे. आणि जरा बोललं त्या दुसरा टेंट आटपतो. मी बोललं तवसं जरा जाऊ, इथं जाऊन येतो जरा आराम कसा शांतता असं, ना कोणाचा आवाज नाही काय, फक्त असं पक्षी ओरडतंय आणि समोर असं सूर्य उगवतोय. मस्त दिसते, क्लास व्ह्यू. जरा मजा पण येते, असं शांत वाटतं. हलकासा गारवा आहे. एवढी थंडी नाही आहे बघायला. मला वाटलेलं इथं वरती गडावरती जास्त थंडी असं, म्हणजे होती थंडी पण नेहमीसारखीच होती. आमच्याकडे पण 18 सेल्सिअस होतं, ते इथं पण 18च आहे. एवढं काय नाही. रात्री जरा असं घसा बिसा जरा बसला कारण ह्याच्यामुळे, थंडीमुळे. जाऊ दे, जरा व्ह्यूचा एन्जॉय घ्या तुम्ही पण. असा समोर बैला आणि इथं असं बसलं मस्तपैकी. तिकडं कॅम्प लावलेला आम्ही आणि तिकडं आता चाय बनवायची तयारी चालू आहे. पण एकच टोप आणलेला तर त्याचं काल भाजी केलेली, तर आता कशी बनवत आहे तेच बघू. कारण पाण्याची सोय बघायला लागणार आहे, कारण आम्ही आल्यापासून इकडंच आहे. तेच चालेल, चला. चाय बनवत असेल तर व्हिडिओ दाखवतो, नाही तर मग गड फिरताना काय वास्तू आल्या तर दाखवतो तुम्हाला. तसं ते समाधी वगैरे दाखवल्या, समाधीच असेल ते, कारण असं कोरलेलं वगैरे होतं त्याच्यावरती. काही नाही, तर भेटू पुढं. काहीतरी चांगलं दिसलं की त्या भोराई मातेच्या मंदिर, त्या भोराई मातेच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन करून घेतो तुमचं. चला, बाय बाय. इकडे खूप अशा विरगळी पाहायला भेटते. विरगळी खूप आहे, अशा विरगळी. मोठी समाज होते इथं विरगळी, आणि इथं दीपस्तंभ आहे. इथं असे दिवे लावतात. आणि हे भोराई मातेचं मंदिर. रात्री आम्ही इथं कॅम्प केलं, तिथं मित्र उभे. जाऊ आता भोराई मातेचं दर्शन घेऊ. इकडनं असं आत आलो, तिथं भोराई मातेचं मंदिर आतमध्ये. सध्या पुजारी काका आले नाही म्हणून अजून मंदिर ओपन झाले. दरबार ओपन होता त्याचा. हे असं सुंदर दर्शन, मस्त मंदिर आहे. तुम्ही जरी टेंट वगैरे नाही आलं तरी इथं स्टे करू शकता आतमध्ये. इथं काल पण माणसं झोपलेली होती. चला, इकडे बघा तुम्हाला, म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर तसं, म्हणजे जर महादेवाचं असेल तिथं नंदी वगैरे असते, तिथं आपल्याला असं वाघाचं हे दिसते.
वाघ असं बाहेर आहे देवीकडे तुम्हाला. आतमध्ये शांतता वाटते, मस्त वाटते आणि असं पॉझिटिव्ह अशी एनर्जी अशी वाटते, मस्त वाटते इथं. आणि इथं महाराजांची फ्रेम आहे, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची. चला भेटू. आपण सरसगडवर तर आलेलोच आहोत. सरसगडच्या वरती तुम्हाला असे मंदिर दिसेल आणि इथं तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता. कॅम्पिंगसाठी खूप चांगलं ठिकाण आहे. जसं हे बघा, आम्ही इथं कॅम्पिंग केली होती. हा देवराज अशा प्रकारे बघा, इथं खूप सारे टेंट वगैरे लावू शकतो. हे छोटं मंदिर आहे. इथं आम्ही कॅम्पिंग केलेली. इथून आम्ही कॅम्पिंगच्या मधून आम्हाला सूर्यप्रकाश लगेच बघायचा होता आणि आम्ही इथं कॅम्पिंग केली होती. अशा प्रकारे हे मस्त आहे. वाडा खरं खूप चांगला आहे. ह्या वाड्याची खासियत म्हणजे काशी, इथे आपल्या पुराण काळातल्या विविध त्यांना नटलेल्या आपल्या संस्कृतीला जपलेल्या अशा विविध कलाकृती इथं ठेवलेल्या आहेत. जसे महादेवाची पिंड आहेत, विविध कलाकृती इथं ठेवलेल्या आहेत. वास्तुकला वगैरे याच्यातून आपल्याला आपल्या संस्कृतीची जाणीव होते. बघू शकता तुम्ही विविध. बोराई मातेच्या मंदिरपासून खाली आल्यावर इथं आपल्याला हनुमानचं मंदिर दिसतंय. तसं आता त्याचे व्हिडिओ काढायचा, नंतर घरी जाऊन बोलायचं. चला खालती आता आम्ही महादरवाजापाशी चाललोय. इकडनं पायऱ्या उतरून असं खालती महादरवाजा आहे आणि परत येऊन बॅगा वगैरे कलेक्ट करून पुढची वाटचाल सुरू करू. इथं महेंद्र सोबत आहे. चला मस्त अशी वाट. बाहेर बघ कसले काय महेंद्र यावेळी काय तू आलास पण काय खायला नाही देत आयला, एवढं जंगल असून. काहीच नाही इथं खायला. असं नाही आयला, काहीतरी शोधून आणलं पाहिजे तू. दरवाजापाशी आलोय. गोमुखी दरवाजा असा आहे हा बघा, गोमुखी दरवाजा. तुम्हाला गोमुखी काय तर समजेल. सेम रायगडचं का, रायगडचं पण कसं आहे तसंच सेम आहे. फक्त रायगडला असं वरती चढलं की दोन वाटते, एक इकडे जाते एक वरती जाते. तर तुम्ही इकडं बघा कसलं मस्त असा, हे बघा हा दरवाजा आणि असं चाललं. कुठं गरज या नाही माझं. आता आपण खालती महादरवाजापाशी चाललोय. इकडं वरती महादरवाजा वरती फोटो काढताय. इकडे बघा असं आरून दगडावरनं पाणी असं पाझरतंय. सेम रायगडसारखी फिलिंग आहे, फक्त जरासा फरक आहे. खूप चांगलं. आणि हा असा महादरवाजा बंद बाहेर बंद झाला. आणि कॅमेरा तर आता या बाहेरून असं महादरवाजा इथं कार्यक्रमासाठी बसायला असं जागा केलेली होती. आणि तेव्हा तिथं वरती आपले मित्र आहे. हे असं आता करे त्याचा सुंदर असा महादरवाजा.
इकडनं अशी वाट आहे, इकडनं असा हा महादरवाजा आहे. आम्ही दुसऱ्या वाटेने वरती गेलेलो म्हणून तुम्हाला महादरवाजा दाखवता नाही आला. तर असा हा महादरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर. महादेव देवराज. आता मी इकडं दरवाजापाशी उभा आहे आणि तुम्हाला बघा हे दिसतंय, याच्यानं जेव्हा शत्रू यायचे ना तेव्हा त्याच्यानं असं तेल नाही तर असं काही ना काही टाकायचे शत्रूंवरती हल्ला करण्यासाठी. वरतून दगड बिगड फेकले जायचे असं शत्रू दरवाजा तोडायच्या आधीच. आणि इकडं हे असं गोमुखी का केलं आहे, कारण असं हत्ती बित्ती कोण असं असेल तर इकडं वरती चढू म्हणजे असं पाठी जाऊन नाही तर माणसं जरी असं जास्तीत जास्त असं जर मोठा लाकूड हे आपलं झाडाचा हे घेऊन आले खोड घेऊन आले तरी ठोकायचं बोललं तरी त्यांना मागाशी स्पेस धावत जायला लागेल. त्यामुळे हा असा गोमुखी असं हे केलं आहे, कारण गाईची अशी मान जेव्हा असं ते असा तो आकार आहे म्हणून गोमुखी असं नाव आहे याचं. तर हत्ती बित्ती असं येऊ शकत नाही इकडं, असं आहे तर येऊच नाही शकत जास्त. तिकडं जा. आणि हे असं इकडे तर पाण्याचा जुगाड म्हणून आम्ही असं इकडं काठी लावून असं जरा पाण्याचा जुगाड केला. वरती तसं पाणी आहे पण जरा तोंड बिंड धुतो बोललो म्हणून असं इथं जुगाड केला आणि हलकंसं असं पाणी पण होतं, कारण असं हे जमिनीतनंच पाणी येते आणि असं ते असं दगडातून असं कातळातून असं बाहेर येतं. त्याला तर काठी ती काठी काढून पण दाखव याच्यातलं पाण्याचं वर एवढं असं तेच ती काठी काढून दाखव ना. टेस्ट पण मस्त आहे. यार दमलून फोटो काढ. बस तिकडे मित्र बसलाय. एक खालती वाट तानाजी टाके हनुमानमध्ये आणि दोनशे गाव त्या इकडून जाते. बघ इकडे सुंदर अशी फुलं आहे व्हाईट. ए विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा शंकराच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा शंकराच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. आता आम्ही इकडनं खालती नाही जाणार आहे, तर असं तर वरती जाऊ आणि मग तिकडून वरचा किल्ला असं हे करू. तिकडनं भोराई मातेच्या मंदिरपासून ह्या वरच्या साईडला आलं तर इकडं आपल्याला असंच वास्तू बघायला भेटतात. तर सध्या आपण टकपक टोकाच्या दिशेने चाललो आहे आणि हे इथं असं तुम्ही विचार करा त्या काळात कसलं असेल हे. मस्त आहे ना. तिकडून पुढं आला आता हा टोक आहे, टोकाकडे चाललं. सुंदर असा टकमक टोक आणि हा व्ह्यू बघू शकता कसला भारी वाटतं. दिसतंय ना. जरा हळूहळू या, जरा असं डिसेंट आहे ना वाट, तर हळूहळू. असा टायमाला काय करायचं माहिती आहे का, असं उतरायचं. ए देवराज ये खाली ये. हे बघा हा टकमक मागे मागे पूर्ण दरी आहे. मागे मागे. तर तिकडं हा बुरुज आहे आणि हा आम्ही असं टकमक टोकावर आहे. तेव्हा तुम्हाला कॅमेरा पुढे जाऊन दाखवतो काय टकमक टोक. गद्दारांना इकडनं शिक्षा द्यायची.
जे स्वराज्याच्या विरोधात जायचं त्या माझा इथं शॉर्ट घेशील का एक मोबाईल आता टकमक टोकाचं दर्शन करून झालं. आता पुढं जाऊन जाऊया असं पुढं नाही नाही तसं टकमक टोकाकडे जाऊ. मगाशी आपण तिकडनं गेलो वासपूर धान्य कोठार वगैरे तिकडून गेलो टकमक टोकाच्या दिशेकडे. पण आता बघू जरा आतमध्ये कसं काय आहे वगैरे सर्व. छोटी अशी रूम वगैरे आहे आणि इथं झाड आहे, झाडाचं खोड आहे वगैरे आहे. तसं इथं जर साप बीप केलं तर राहू शकतो आपण, पण त्या रिस्क आहे. त्यापेक्षा तुम्ही त्या मंदिरातच थांबा, नाही तर वाड्याच्या वाड्याकडे थांबा, तिथंच फायदेशीर सगळं. काय बोलतो महेंद्र? तिथं साप बी वाचू शकतात. मग तिथं साप बी वाचू शकतात. त्या रिक्स न घेता भोराई मातेच्या मंदिरमध्ये दुसरा पर्याय आहे तिकडं. चालते आम्ही तळ्याकडे भेटू. इथं आहे बघा, इथं छोटंसं तळ आहे. आता आपण जाऊ जरा इथं जाऊ. इकडनं खालतून आलो तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथं जायचं आहे. मंदिर बघून येऊ पहिला. खूप साऱ्या वास्तू आहे इथं. हे मला असं वाटतं महादेवाचं मंदिर आहे. आणि त्रिशूळ आणि आपल्याला नंदी महाराज दिसले. बाहेर छोटंसं मंदिर आहे, बंद आहे मंदिर. तेच आतमध्ये जाऊन दाखवतो. तिकडं महादेवाचं मंदिर बघून आल्यावरती इकडं असं राजवाड आहे. तर आपण जरा वाड्यात जाऊ. बाहेरून दाखवायचं आपल्याला. वाड्यात जाऊ. कसला वाडा सुंदर आहे बघा. इकडं तुम्ही आहे ना हे असते सोहळा असतो, त्या सोहळ्यासाठी या तुम्ही इकडं. मस्त असतं. मी एकदा एक यूट्यूबर होता त्यांच्या ह्याच्यातून बघितलेलं. हां वरती ते इकडे तुम्हाला रूम वगैरे बघायला भेटतं. इथं देवळी आहे आणि इथं असं कोटमाळ असा बनवलेला आहे. वरती जायला पायऱ्या पायऱ्याच आहेत फक्त ह्याच्या सिमेंटच्या. दाखवा ना इकडं. हे बघा, वरती जायला पायऱ्या आहे आणि वरती अशी लाकडं वगैरे आहे. कोटमाळ आहे आणि इकडे पाठी पण एक वास्तू दिसते तिकडं. तेच चला खालती जाऊया. आवाज आला रे. इथं पेटार आहे. वरती पण एक कॉक आहे. हे बघा इथं किती सुंदर वाक्य लिहिलं आहे बघा. राम भजावा, राम जपावा, शिव राम आचरावा. मस्त सुंदर असा राजवाडा आहे इथं. जासावं किती मोठा आहे. तुम्ही इथं हे बघू शकता, उकळ बोलतात रे त्याला. हे बघा हा असा मॅप आहे. सध्या आपण कुठे आहे माहीत आहे का? इथे सचिवांचा वाडा तिथे आपण भोराई मातेच्या मंदिरपासून इकडं आपण इथं स्टे केलेला. तिकडून आपण गेलो इथं टकमक टोकाकडे आणि नंतरला पहिल्या महादरवाजासाठी आपण भोराई मातेचं इकडं महादरवाजापाशी गेलेलो. तानाजी टाक्याची तर आपण गेलो नाही. आणि ह्या व्ह्यूने आपण इकडनं बघितला ताईलबाईला किल्ला. आपल्याला इथं जायलाच नाही भेटलं, आपण इकडे गेलोच नाही. इथं खूप सारे आहे वाटतं बघा. ही नैसर्गिक तटबंदी आहे इथं. ह्या साईडला आपल्याला जायला भेटतंय का बघू आपण.
सध्या आपण इकडे आहे सचिवांच्या वाड्यात. तर आपल्याला ह्या साईडला खूप सारं ठिकाण बघायला भेटतं. सिद्धेश्वर म्हणजे भांड्यांचे टाके, धान्य कोठार, गिरोबा, अवशेष आणि इथं चिलकती बुरुज आहे. चिलकती बुरुजला जरा मुश्किल वाटतंय पण बघू जायला भेटतंय का. चला. आणि बघा इथं जाते पण आहे, इथं उकळ आहे आणि इथं कसल्या ना कसले अवशेष आहे. पण असे बघा ना इकडे असे विचार करा, असा हा वाडा आहे पूर्ण मस्त की इथं राहतं आहे आणि इथं अशी मध्ये हे आहे तुळस. कसलं भारी वाटतं. आल्याला एंट्री केल्याच मस्त असं फिल्म वाटते. तर हर्षा कसं वाटलं इकडं वाड्यात येऊन? खरं खूप चांगलं वाटलं वाड्यामध्ये येऊन. आतमध्ये आल्यानंतर की इतिहासाची जाणीव झाली आपल्याला. सुंदर असा वाडा आहे. येत्या क्षणी आपल्याला बघता येईल की किती सुंदर असं त्या काळामध्ये वाडा बनवला होता. आता येणे जरा पत्र वगैरे टाकले पण पहिले असं कौलारू वगैरे असतील पण सरळ बघण्याची सारखी गोष्ट आहे. तेव्हा किती सुंदर हा वाडा असेल. खांबा मध्यभागी तुळस आहे आणि इथे घन आहे, जात आहे. म्हणजे तर तुम्ही सगळं जागी तुम्हाला भेटत होतं. धान्य कोठार बाजूलाच आहे. धान्य जेवण वगैरे बनवणं सगळे एकाच ठिकाणी. असं अतिशय सुंदर असा वाडा आहे इथं. खरं तुम्ही इथं नक्की या आणि वाड्याची नक्की भेट घ्या. धन्यवाद. इथे तुम्ही राहण्यासाठी पण येऊ शकता. मी घेते तेव्हा काढा. शिजवली नाही. मॅगी बनवून झालेली होती आमची. आता डायरेक्ट खाण्यापासून सुरुवात करते. मला नको दाखवू ना बाबा. हे बघा हे असे इकडे तळ आहे, त्या तळाच्या बाजूलाच बसून आम्ही मॅगी बनवून आता खातोय. त्या करतो तुम्हाला खाऊन बघा. आधी पोटोबा मग बिटोबा. मॅगी वेगी खाऊन निघालो आता पुढं बुरुजाच्या दिशेने चाललोय. बुरुज बघू आणि मग खाली उतरायला घेऊ. तसे खूप सारे स्पॉट राहतील आमचे. ते आता नेक्स्ट टाईम कधी येऊ तेव्हा आम्ही ते स्पॉट कवर करू. मग नेक्स्ट टाईम फक्त तेवढे जरासे स्पॉट्स असतील कारण बहुतेक स्पॉट आम्ही कवर केले. ते कवर करू मग नंतर एन्जॉय करू इथं. कारण किल्ला पण असा आहे की बाबा फॅमिली सकट येऊ शकता. काय एवढं हे नाही त्याच्यात रिस्की वगैरे काय नाही. तर बुरुजकडे गेलं की जास्त साईडो जरा एक मिनिट. अरे मला पुढे जाऊ दे. जय. इकडनं आपण असं कार राहते इकडनं वरती आलेलो आणि आता इकडनं खाली आलो. तर कारला आपण आपला हा पॅच राहिलेला चिलकती बुरुजचा. तर आता चिलकती बुरुज करू. चला. हे बघा हा आहे चिलकती बुरुज. हे गे हे इकडं कर. अरे चटई हा असा चिलकती बुरुज. हे जाऊ का? चल चल व्हिडिओ मोठा होईल. चल नॉर्मल. बॅग घेऊन फोटो काढायचे पण बॅग घे. चला तुम्हाला तिकडे मेन रस्त्याकडे गेलं की दाखवतो. तर इकडनं असं खाली उतरतंय. मोबाईल आला ना माझा घे ना. तुम्हाला माहिती फिकर नाही माझा मोबाईल. तर असं
असा हा चिलकती बुरुज. हे बघा इकडनं असा खाली. हे बघा तो आपण मागाशी त्या पॅचला होतो टकमक टोकावर आणि इकडनं हा व्ह्यू होता इकडचा. हा असं. आणि इथं वरती मित्र आहे. वरती हा बुरुज आहे आणि तिथे मित्र. आणि इथं दुसरा असे खालती अजून एक असं बुरुज आहे. 2 असे बुरुज आहे बुरुज. तिकडनं वाट नाही आहे. तिकडनं एकच वाट आहे. या वाटेनेच खरंच वरती जायला लागेल. तिकडे हो ना. अरे दगडी पंप होते भाई. ठीक आहे झाला मला. इथं नको ती पंप पडत. ती पंप पडत. ये इथून जा. असते असते. वरती पाणी बिणी घेतलं जरा आणि खाली आलं. इथे एक बुरुज आहे चिलकती बुरुज. ते दुसरं आता ते दुसरं. ते बघा इकडं एक वाट आहे. ही वाट बघू कुठे जाते. मस्त आहे. हेच वाट बघते. इथं सुंदर अशी देवळी बनवली दिसते. का जाऊ एवढीच आहे. थांब माझी काच बरी मग. तुझी काय एवढी भारी. हां मग वाढते पाहिजे थोडी. काय हे मोठी पाल आहे. पालीला घाबरतोय. अरे घोरपड सारखे आहे का? घोरपड नाही का? काय आहे माहिती. मित्रांनो हे इथं घोरपडीची 3 पिल्लं आहेत. बघू शकता. खाली जा. हे सुंदर आपला रिस्क आहे थोडा. आतिश घाबरतोय. हे तर वरती बसलाय. शेपटी बिपटी मारली तर हे बघा कसे दिसतात. दिसतंय का? मित्रांनो हे तर 3 घोरपडीची पिल्लं आहेत. लाईट पुढं कर. लाईट टाकव कॅमेरा सकट. दोन्ही हात पुढं कर. दिसतंय का आता? कॅमेऱ्यात दिसतंय का स्क्रीनवर? हो हे बघा कसे राहिले तिथं. आता जायचं होतं खाली पण रिस्क आहे थोडा. किंवा अतिशय इकडं वरती आपण नाही जाऊ शकत. जरा खालचा स्पेस कसा दाखवून. रात्री आम्ही ह्या वाट्याने वरती आलेलो तर बघू शकता. काळोखात तुम्हाला काय दिसलं नसेल बघा. चला बघा हा छोटूसा ब्रिज टाईप आहे. ब्रिज नाही म्हणजे पण असे हे लावतात बाजूने. कारण इकडनं पण दरीसारखं आहे इकडनं पण दरीसारखं आहे. त्यासाठी असं बांधलं आहे. आता परत उतरताना व्हिडिओ काढायचं मन नाही करत आहे. पण तुम्हाला रात्री दिसलं नसलं म्हणून परत दाखवते जरासं हलकीशी झलक. तर पुढं दाखवलं. हे रात्री आम्ही ह्या पायरीने आलो शिड्याने. तर शिड्या पुन्हा हलत होत्या अशा. रात्री एवढा घाबरलेलो की बाबा शिड्या नुसत्या हलत्या अशा आहेत. आता हळूहळू जातो. मी कॅमेरा पकडला नाही हातात तर जरा तिरका व्ह्यू येईल तर जरा समजून घ्या. हळूहळू जाते. ताई हळूहळू चाला मुकाने संगम बोला.
बाई केसरी कंद हे बघा हालायला लागले बघितलं हे बघा चला जाऊ दे